भाऊजींचा लाडका मेहुणा सज्ज झालाय निवडणुकीला उभा राहायला. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचं बहुमत अनुभवण्यासाठी. आणि त्याचसाठी मंचावर आमंत्रित करूया निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर यांना. झालं नाही सांगायचं. भाऊजींना सांगायचं नाही म्हणजे नाही. तो माणूस नाही आवडत मला. त्यांना कदर नाहीये माझी. त्यांचा मेवणा एवढा सोन्यासारखा आहे त्यांना माहित नाहीये. त्यांना नाही सांगायचं. ऐकून घेणार आहेस का तू? ऐकून घेणार आहेस का? हे बघ कसंही असलं तरी भाऊजी आहेत की नाही त्यांना सांगावं लागणार. अरे हे बघ ते कसे दिसत असले ना तरी फणसासारखे आहेत. अरे ओंक्या तुझ्यासारख्या माणसांची ना या देशाला गरज आहे खरंच. आपण ना समाजाला दाखवून देऊया की कशा सुशिक्षित नागरिक आणि नेता बनू शकतात ते, है ना? आली आहो बसा ना. हे कसे आहात? चहा आणू का? हे तुम्ही रसिका चहा असं म्हणायच्या आधीच घेऊन येते पटकन. आले टाकून चहा आणू. माझ्या समोर करतोय हे सगळं. इकडे रसिका जरा इकडे 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 इथे बस. इथे बसू. काय चाललंय? काय नाही एवढ्या लाडाने बोलतीयस. हा इथनं करतोय. ओंक्या काय रे नवीन युक्ती भाऊजीला विकण्याची? हे असं असतं यांचं. हे असं असतं. भाऊजी ना नेहमी कलर फोटोच्या आधीचे असतात. म्हणजे कलर फोटोच्या आधीचे म्हणजे नेगेटिव्ह असता तुम्ही. मी का विकेन यांना? भंगारवाल्याशी ओळख आहे माझी. विकायला ओंक्या मी काय भंगार आहे का? भंगारवाला म्हणतो मूर्ख कुठचा. वाटेल ते काहीतरी. ऐका ना हो आनंदाची बातमी आहे आपल्या घरात. ओंक्याच देणार आहे. ओंक्या आणि आनंदाची बातमी जवळ जवळ आलेत. वा वा काय आहे सांगा. ओंक्याने ठरवलंय देशाला पुढे न्यायचं. ओंक्या देशाला पुढे नेणार आहे? हो. काय रे काय असो काय करणार आहेस तू देशाला पुढे नेण्यासाठी? अहो आपला ओंक्या आहे ना इलेक्शनला उभा राहणार आहे. का काय भाऊजी? मी काही दिवस विचार केला. का? ऐका माझं. ऐका ना. मी काही दिवस विचार केला आणि मी या निष्कर्षाला पोहोचलेलो आहे की ह्या देशाला तरुण नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे मी ताईला सांगितलं आणि मी इलेक्शनला उभा राहिलो. अरे आंघोळीला उभा राहायला कंटाळा येतो तुला. कमोडवर बसून 4 तांबे अंगावर होतोस तू इलेक्शनला उभा राहणार आहेस? इतका आळशी माणूस आहेस तू. छातीला साबण लावतोस आणि पोटरीपर्यंत जाण्याची वाट बघतोस. तू इलेक्शनला उभा राहणार आहेस का? असं आहे यांच्यासारख्या लोकांमुळे ना तरुण रक्त मिळत नाहीये देशाला. कळलं ताई? आतून सुरान आत्ता देतो देशाला तरुण रक्त. असं नाहीये. काहीतरी बावटासारखं बोलू नका. असं रक्त द्यायचं असतं तर मी सुई नसती टोचली त्याला. आणि माझा भाऊ उभा राहतो इलेक्शनला. त्याला नेता व्हायचं तुमच्या पोटात का दुखतंय हो? नाही नेहमीच आहे. माझ्या माहेरची माणसं जराशी पुढे जायला लागली ना की तुम्हाला त्रासच होतो. जळका जळकुटा जेलस मिस्टर जे. जळकुंडा जळजळ ऍसिडिटी. कळलं ना भाऊजी? हे तुमची प्रगती झाली नाही ना म्हणून तुम्ही आमच्या प्रगतीवर असा गाला घालताय. माझी प्रगती झाली नाही. माझी प्रगती झाली नसती ना तर ही 2 मठ्ठ माणसं घरात 3 वेळचं खाऊन लठ्ठ झाली नसती. प्रगती झाली नाही सांगतो. तुमच्या प्रगतीची वाट बघत बसलो असतो तर आता भूकबळीच्या लिस्ट मध्ये पहिल्या नंबरला असतो. हा गैरसमज आहे ना मला असं खोडून काढायचा. फटके देईन. मी जेव्हा नेता होईन ना तेव्हा बघा अशा माझ्या सिक्युरिटीच्या अशा मागे जाल ना तेव्हा याल माझ्या करत. तुला काय वाटलं रे नेता होणं सोपं असतं? ऑफकोर्स सोपं असतं. हो आजच्या काळात सोशल मीडियावर जा सपोर्ट मिळवा. दॅट इज इझी. ओंक्या बाळा विचार कर. सोशल मीडियावरून फक्त भक्त मिळतात अनुयायी नाही. लिहून घे. लिहिलेलं वाक्य आहे ते. तिला सांगू नको लिहून घे. चहान काय नाही चहा बी आणायचं. आमचं सगळं ठरलेलं आहे. आमचं स्लोगन बिगन ठरलेलं आहे भाऊजी. ऐकून तर घ्या ना. काय बाहेर जाणार मी मत दो ओंकार को मत दो ओंकार को मत दो. सुजाण नागरिकांनी योग्य अर्थ घेतला नाही यातनं तुमची लायकी तुम्हाला कळेल. म्हणजे मूर्ख. मत दो. आणि आपलं चिन्ह पण ठरलंय ओंक्या. सांग त्यांना. चिन्ह काय? चिन्ह आहे ऊ.
हा ते उवा असतात ना, उ- तो उ- कसा एक दुर्लक्षित प्राणी आहे ना याच्यासारखा. हा, आणि एकदा का तो डोक्यात गेला की असा पटापट पटापट असा पसरत जातो, वाढ करतो. तसंच मला करायचंय. लोकांच्या डोक्याचा असा ताबा घ्यायचा आणि असा पसरत जायचंय. हे चिन्ह आहे तुझं? येस, हे आमचं चिन्ह आहे. आणि- आणि टेन्शन घेऊ नका, जनाधार खूप आहे आपल्याकडे. काय हो? काय होतंय? जनाधार सारखा शब्द वापरलाय, माझ्या छातीला पटलेलं नाहीये. जनाधार. बाप, इकडे इकडे ओंक्या, जनाधार. लाज नाही वाटत तुला? लाज नाही अहो. वाटत? फेसबुकवर तुझे 200 मित्र आहेत फक्त. इंस्टाग्रामवर तुला 15 लोक फॉलो करतात, त्यातले 14 अकाउंट तू तयार केलेले आहेत. एक बावळट तुला फॉलो करतो, ती ही आहे. अय्या, तुम्हाला माहिती आहे? दिसतं तिथे सगळं. दिसतं. जनाधार. लाज नाही वाटत? जिभेला काही वाटत नाही तुझ्या जनाधार बोलताना? कसं बोलतात बघ ना हे मला. जाऊ दे ओंक्या, लक्ष देऊ नकोस. ही अशी माणसं ना खूप मांगडू वृत्तीची असतातच. ए, खूप मागणू नाही ग, कुपमंडूक वृत्ती. काढा काढा, चुकाच काढा. तुमचा तोच प्रॉब्लेम आहे. एक मुलगा इथे आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्या पंखांना बळ द्यायचं सोडून तुम्ही काय करताय? त्याच्या पंखांची गाठ मारताय. उडायचं कसं? या मुलाने उडायचं कसं सांगा ना. भाऊजीच्या जीवावर. गप्प बसा. नाही, ओंक्या बरोबर आहे रे. आई म्हणत होती ना, मी ऐकायला पाहिजे होतं. उगाच या माणसाबरोबर लग्न केलं आणि पायावर दगड मारून घेतला. तू रडतेस? अशा कुठल्या गोष्टीत सपोर्टच द्यायचा तू रडू नकोस ताई, तू रडू नकोस ना. मी जेव्हा पंतप्रधान होईन ना, पहिली गोष्ट मी नवीन भाऊजी बनवेन. ए भावळट, ए नवीन भाऊजी बनवेन. इलेक्शनच्या आधी खोदलेला रस्ता आहे मी. लिहून घ्या. लिहिलेली वाक्य आहेत ही, लिहून घ्या वगैरे बोल नकोस. नवीन भाऊजी बनवेन म्हणे, मूर्खा. माझ्याशी नीट बोला, मी आधीच सांगून नाही ठेवतो. बोलत नाही. ओ, हात काय उचलताय? भावी नेता आहे तो. नीट बोला त्याच्याशी आणि लांबून बोला. बर बर. भावीने आदरणीय ओंकारजी या, इथे या, इथे या. बस इकडे बस. मला जरा सांगा ना, मला काय बरं अशा काय तुमच्याकडे आयडिया आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही आपल्या देशाचं नेतृत्व कराल? माझं प्लॅन असं आहे हा, की योजना. 140 कोटी आपलं पॉप्युलेशन आहे, बरोबर. आणि माझा सर्वे असं सांगतो की त्यातले 9 कोटी हे मेवणे आहेत, आणि त्यातले 8.5 कोटी मेवणे हे पिचलेले आहेत, बेरोजगार आहेत आणि भाऊजींना त्रासलेले आहेत. तर ह्या मेवण्यांसाठी मी MIP काढणार आहे. काय काढणार आहे? MIP, मेवणा इन्शुरन्स पॉलिसी. MIP. बर. हा, म्हणजे ह्या पॉलिसी अंतर्गत काय होणार, जे बिचारे मेवणे असे भाऊजींना त्रासलेले आहेत, खचलेले आहेत, ज्यांचा मेवणा बळी जातोय, अशा लोकांना या पॉलिसीद्वारे मी मदत करणार. अरे वा, हो. हा, हा. आणखी काही आहे डोक्यात? आणि मी म्हाडा पण स्थापन करणार. म्हाडा ऑलरेडी आहे. ते वेगळं आहे, माझं वेगळं आहे. मेवणा हाऊसिंग एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी. यात फक्त आणि फक्त मेवण्यांसाठी बिल्डिंग बनवल्या जाणार, सोसायटीज बनवल्या जाणार. वा वा. काही आमदार बरोबर आले ना, मेवण्यांचं मी एक वेगळं राज्यच मागतो. मेवणाष्ट्र, मेवणा नगर, मेवणाष्ट्र. कसं वाटतं? मेवणाष्ट्र छान वाटतंय. धृतराष्ट्र झाली आहेस भावाच्या प्रेमात. वाटेल ते बडबडतोय, तुला पटतंय. अरे काय नाही, पण चांगली एक बाब आवडलेली आहे मला. राजकारण्यांसारखा वागतोयस तू, तुला सुद्धा लोकांना वेगळं करायचंय. वा. नाही, राजकारण करायचं असेल तर ध्रुवीकरण करावं लागणार की नाही भाऊजी? ए ओंक्या, एवढा मोठा नेता होणार, ध्रुवीकरण कशाला? घरात वॉशिंग मशीन आहे आपल्या. रसिका, काय रसिका, काय झालं? तू ह्या स्किटला तू चणे का नाही ठेवत हातात? बोला असं वाटलं की खात जा ना. काय करायचं तुझं? नको बोलूस तू, शांत राहा बावळट. तुम्ही पण शांत राहा, माझ्या पियेला काय बोलू नका. ही तुझी पिये आहे? ध्रुवीकरण करावं लागणार ना, फोडलं तरच सपोर्ट मिळणार. तोडा सपोर्ट, तोडा सपोर्ट, तोडा सपोर्ट. बघितलं काय विचार आहेत माझ्या भावाचे. वा वा, उच्च विचार आहेत तुझ्या भावाचे. आहेत. ज्याला चहात बुडवायचा टोस्ट तोडता येत नाही, तो समाज तोडणार. वा 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 वा, छान छान छान. ए कानाकडे आवाज काढेन, ए करू नकोस. सॉरी, आदरणीय बसा, ओंकारजी बसा बसा. हे इतकंच आहे का आणखीन काही आहे डोक्यात? म्हणजे आमच्यासारख्या जनसामान्यांसाठी काही आहे का? आहे. तुमच्यासारखी लोकांसाठी आहे माझ्याकडे. मी सगळे रस्तेच गायब करणार आहे. रस्त्याचा प्रॉब्लेम मी असा सॉल्व्ह करणार. कसा? रस्ते गायब करणार आणि सरकते रस्ते लावणार. शपथ, सरकते रस्ते म्हणजे? ते मॉल मध्ये असतात तसे. एस्केलेटर. सर बॅग घ्यायची, ऑफिस मध्ये एवढंच करायचंय. ए किती भारी. नो गाड्या, नो पेट्रोल, काय पर्यावरणाला हानी नाही, काय नाही ताई. पर्यावरणाचा नोबल असेल ना तर तो मलाच मिळेल. अरे अरे, पर्यावरणाचं कशाला, रस्त्याचं नोबेल पण तुलाच मिळेल. 2 नोबेल. 2 लोकांनो, ए कानाखाली आवाज काढीन, लोकांना सांगू नकोस. नोबेलचा स्पीच देतोय. बारशाच्या घुगऱ्यात तुझ्या वाटेल तेव्हा मिळाला. मूर्खा, इकडे ये. तू चांगली आयडिया, मला आवड,
उत्तम आयडिया आहे ही की तू एस्केलेटर करणार आणि लोकांना बाहेर सोडणार. पण जे लोक माझ्यासारखे बिचारे गरजू जे आहेत ते कामाला जाणार, ते एस्केलेटर असं असं जाणार ना, ते घरी कसं येणार? हे तुला आत्ता आठवलंय ना की आईला परत कसं आणायचं नाही नाही. माझी टीम विचार करते यावर. माझी हे आहे. आणि सगळा विचार ओंक्यानेच कशाला करायचा? हा. जाताना दिलं ना जायला, येताना यायचं ना आपलं आपलं. सगळं काय हातात पाहिजे लोकांच्या. लाडाची खूप लाडाची आहेस तू माझ्या. ओंक्या तू कर, मला खूप मजा येईल. रोजच जाईन फिरायला. जा तू खरं पहिलं तर हिलाच पाठव तू त्या एस्केलेटरवर. देशाबाहेर पर्यंत एक एस्केलेटर बांध दिला त्याच्यावर उभं कर. झालं, बस आता इथे कामाचं बोलूयात. काय कामाचं? फॉर्म भरून द्या. कसला? कुठनं येतोय हा कॉन्फिडन्स? इलेक्शन फॉर्म भरून द्या पटकन. जलतरण स्विमिंग पूलचा फॉर्म आणलेला आहे. नाही, जलतरण लिहिलंय त्याच्यावर. नाही, तू मी स्विमिंगला क्लासेसला त्याचे पण 500 रुपये द्या नंतर मला. हे बघा, हाय सॉरी चुकलं हा भरा. तुझे स्विमिंगचे 500 पण मी भरायचे. भरा ना. आणि मी तू मस्त असं दिसेन देतील ना. भाऊजी देतील. भरा. बर, नावं वगैरे सगळी लिहून झालेली नावं आहेत. लिहिलंय. बर, हे प्रश्न नाही सोडवलेस महत्वाचे. काय सर? संपत्ती किती? उमेदवाराची संपत्ती किती? लिहा, तुमची केवढी आहे तेवढी लिहा. माझी संपत्ती वेगळी, तुझी संपत्ती वेगळी. काय हो सारखं तुझं माझं लावलं. करणार मी. काय लिहा तिथं? ना, एवढं काय? माझी तुझी संपत्ती सांग. 717. खरी संपत्ती सांगून क्या? 47. लायकी. सत्य काय साला आकडा आहे 47. मला कौतुक वाटतं रे तुझं. इन्कम टॅक्स नाही, ईडी नाही. बरं, जी माणसं शोधायला येतील ती पण संपत्तीपेक्षा जास्त. मला कौतुक वाटतं तुझं. वा वा वा, छान. 47. वा. आहे. उमेदवारावर कुठला गुन्हा दाखल आहे का? नाही. नाही. हो. हो हो. हा एक आहे ना ते नाही का, यांची स्कूटर घेऊन मी एका माणसाला उडवलं होतं. आणि त्यानंतर एकदा काय झालं, त्याच्यानंतर अजून एक आहे. हा नाही म्हणजे मला कोविड मध्ये बारच्या बाहेर दारू घेताना पकडला होता. ओंक्या तू दारू पितोस? नाही. ओंक्या तू दारू पितो? नाही, मला तेव्हा आपल्याला सांगितलं होतं ना दारू मध्ये पण सॅनिटायझर असतं म्हणून. मला हात सॅनिटाईज करायचे होते. म्हटलं थोडीशी दारू द्या, तर ते म्हणले अशी नाही देणार, चपटीमध्ये देतो. म्हटलं द्या. मी असं केलं. पोलीस आल्यावर मी हाय केलं तर त्यांना वास आला. आणि हे तुला पटलंय? असतं ना सॅनिटायझर असतं ना त्याच्यात. ओंक्या बस एवढंच आहे ना? आणखीन काही आहे ओंक्या तुला माझ्याकडनं? आणखीन काही अपेक्षा आहे? नाही, तो फॉर्म एवढंच फॉर्म मध्ये भरायचं. आणि हे पैसे कसले आहेत? 15,000 रुपये? 15,000 रुपये द्या. ते आम्हाला हे करायचंय, शक्ती प्रदर्शन. फॉर्म वरती लिहून देतात शक्ती प्रदर्शनाचे 15,000 द्या. नाही ते आम्ही तुम्हाला मागायला विसरलो, ते आम्हाला द्या. 15 माणसं लागतील, ढोल ताशे लागतील ना फॉर्म भरायला जाणार. मदो ओंकार को मत दो. अरे ओंकार को मत दो. हे काय? हे प्रचार गीत आहे आमचं. एवढंच. मूर्ख आहेस का रे ओंक्या जरा? तुडव ना ह्याला. मोठी बहीण म्हणून वाग ना तशी. राखी इथे मनगटाला नाही, गळ्याला बांध ना कधीतरी ह्याच्या. चुकीचं काय वागतोय तो? मूर्ख. लाज वाटते का रे? परवा आली रे निवडणूक, परवा. आज तू फॉर्म भरशील? कोण तुझा बाप बसलाय तिकडे इलेक्शन कमिशन वर? आज फॉर्म नाही भरता येणार? कसा भरेल? असं कसं? भाऊजी देतात, असं काय नाही. बँकेत पण अकाउंट ओपनिंगच्या आधी फॉर्म दिला की ते अकाउंट ओपन करून देतात. आमचे जे टुर्नामेंट भरतात ना क्रिकेटच्या, 15 मिनिटं आधी फॉर्म घेतात. क्रिकेटची मॅच आहे, टीम आहे ही. क्रिकेटच्या मॅच असल्यासारखं काय सांगतो? फॉर्म भरून घेतील? अरे क्रिकेटच्या मॅचेस असतात हो या निवडणुका. म्हणजे कोण पण कोणामधनं पण खेळत असतो कधी पण, काय कळत नाही. चांगलं वाक्य लेखक तुझ्या तोंडी कसा? चांगलं वाक्य कसं देतो लेखक तुझ्या तोंडी? तुम्ही आधी शूज खाली ठेवा. शूज खाली ठेवा. काही झालं ना तरी आपला देश एका युवा नेत्याला मुकणार आहे, माझ्या भावासारख्या. नाही मुकणार. असं समज हे घर आज देश आहे आणि हा आपलं युवा नेतृत्व. ये, मी विरोधी पक्ष. ये, मला तुझ्यासोबत विचरण करायचं आहे. सांगतो ना, मला मुद्दे मांडायचे. मला नाही मुद्दे मांडायचे. वा. लिहून दिलेल्या काही सामाजिक पंचेस खूपच छान होते. मस्त झाला परफॉर्मन्स. बघा हा सरसी काय म्हणतात. सई. नाईस परफॉर्मन्स.
पुन्हा एकदा ऑन गोईंग विषयावरती काहीतरी भाष्य केलं, छान भाष्य केलं. आज राऊत बॉडी लँग्वेज खास होती आणि नाही म्हणण्याची पद्धत ही कॅरेक्टरला अशीच राहू दे असं मला वाटतं. ती खूप छान जाते कॅरेक्टरला. हे कॅरेक्टर विशेष प्रेमाने करतोस आणि असंच प्रेमाने करत जा. मजा येते तुला बघायला. रसिका मस्त, पीपी मस्त, नेहमीप्रमाणे मजा आली. थँक्यू मॅम.